नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड व्लॉग्स। तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजचा व्लॉग असणार आहे एक रेसिपी व्लॉग, ज्यामध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे एक रेसिपी जिचं नाव आहे गिलक्याचं बेसन। गिलक्याचं बेसन बनवण्यासाठी इथे मी पावभर गिलके घेतलेले आहेत। त्यांना छान स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून ते काळे होत नाही। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे अर्ध वाटी बेसन, त्यामध्ये मी पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल, मसाल्याचा डब्बा, मीठ, जिरं, मोहरी आणि मी इथे घेतलेला आहे एक कांदा, एक टमाटा आणि लसूण, हिरवी मिरची यांना कट करून घेतलेला आहे। सगळ्यांना बारीक कट करून घेतलेला आहे। तर आता इथे मी पॅन ठेवलेला आहे, त्याला गरम करून घेऊया आणि त्यानंतर आपण त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये जिरं, मोहरी टाकणार आहोत। जिरं, मोहरी नीट तडतडल्यानंतर आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत। त्यानंतर मी यामध्ये टाकून घेतलेला आहे एक कांदा, ज्याला मी बारीक कट करून घेतलेला आहे। तर या सर्वांना आता आपण होऊ देऊया। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत टमाटर। तर आता इथे कांदा होण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 ते 3 मिनिटं। त्यानंतर मी यामध्ये ॲड केलेला आहे टमाटा। आता आपण याला सुद्धा शिजू देऊया। तर आता इथे आपला टमाटर होत आलेला आहे। आपण यामध्ये आता ॲड करून घेणार आहोत काही सुके मसाले, ज्यामध्ये मी ॲड केलेला आहे इथे मॅगी मसाला, हळद आणि तिखट। आता आपण इथे मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत आपली गिलके। आता आपण ते नीट हलवून घेऊया। नीट मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत चवीपुरतं मीठ। त्यानंतर आपण इथे हलवून घेणार आहोत। आता आपण यावर झाकण ठेवून याला शिजू देणार आहोत साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी। मध्ये मध्ये आपण झाकण काढून ते चेक करून घेणार आहोत की आपले गिलके शिजले आहेत की नाही। आता इथे मी झाकण काढून नीट हलवून घेतलेलं आहे। आपले गिलके बऱ्यापैकी होत आलेले आहेत। आपण आता यामध्ये आपलं हे बेसनाचं गोळ यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि नीट मिक्स करून घेणार आहोत। एक ते 2 मिनिटं आपण असं त्याला शिजू देणार आहोत। नीट हलवून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये एक वाटीभर पाणी टाकणार आहोत। आता आपण इथे नीट मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून शिजू देणार आहोत साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी। मध्ये मध्ये आपल्याला इथे हलवून चेक करत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी इथे मोठीच ठेवलेली आहे। तर आता इथे 3 ते 4 मिनिटं आपण छान शिजू दिलेलं आहे। आपण यावर आता कोथिंबीर भुरभुरून नीट याला मिक्स करून घेऊया। अजून आपण याला 2 ते 3 मिनिटं शिजू देणार आहोत आणि त्यानंतर आपलं बेसन इथे रेडी झालेलं असणार आहे। तर आपलं गिलक्याचं बेसन इथे बनवून रेडी झालेलं आहे। चला तर मग आता मी तुम्हाला इथे ताट वाढून दाखवते। मैत्रिणींनो, आपलं गरमागरम गिलक्याचं बेसन बनवून इथे रेडी झालेलं आहे। चवीला एकदम भन्नाट आहे, टेस्टी आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आणि रेसिपीसोबत। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।